मी रेकॉर्डिंग पाठवते. ओके मॅडम. हां, ओके. आता नेक्स्ट सुरू करूया की आपण. हां, हो हो. ही वाक्य वाचा. You are a postman. You are postmans. You are a mason. You are masons. You are a clerk. You are clerk. You are a peddler. You are peddlers. You are a weaver. You are weavers. You are a carpenter. You are carpenters. You are a dentist. You are dentists. You are a baker. You are bakers. ओके, तुम्हाला होस्ट केले मी. जर कोण इथे आलं क्लासमध्ये तर त्यांना ॲडमिट करायचं. हां, ॲडमिट म्हणून बटन ओके येते, मॅम. त्याच्यावरती क्लिक करायचं. ओके. ओके मॅम. हां, तर आता आपण शिकलो यू आर अँड अगेन यू आर. म्हणजे त्याचा अर्थ काय होता की तू आहेस, तुम्ही आहात. इंग्रजीमध्ये यूचा अर्थ आहे तू आणि त्याचा दुसरा अर्थ आहे तुम्ही. तू आहेस, तुम्ही आहात. आता बघा, जी वाक्य आपण लिहिली, यू आर अ मर्चंट, तू व्यापारी आहेस, तुम्ही व्यापारी आहात. त्यानंतर तू दुकानदार आहेस, यू आर अ शॉपकीपर, यू आर शॉपकीपर्स. ओके. आता बघा, नेक्स्ट हेडिंग लिहा. ही, शी, इट. आणि या सगळ्यांचं अनेक वचन आहे दे. ही पण सगळी सर्वनामे आहेत जी वाक्याच्या सुरुवातीला कर्ता म्हणून वापरली जातात. काल आपण परवा बघितले आय आणि वी. आज आपण बघितलं यू आणि परत यू म्हणजे अनेक वचन. तर ही पण सगळी काय आहेत? प्रोनाउन्स. दीज आर कॉल्ड एज द प्रोनाउन्स. प्रोनाउन म्हणजेच काय? तर सर्वनामे. मग ही सर्वनामे आपण का शिकतोय? कारण वाक्य रचना करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला वाक्याचा कर्ता लागत असतो, त्यानंतर क्रियापदे लागतात, क्रियापदांची आवश्यकता असते आणि मग त्यानंतर तुमचं राहिलेलं सेंटेन्स येत असतं. फॉर एक्झाम्पल बघा, आय एम अ टीचर. इंग्रजीमध्ये वाक्यरचना कशी असते? आय. आय हा काय आहे? वाक्याचा कर्ता आहे. विच इज ऑल्सो कॉल्ड एज द सब्जेक्ट. यालाच काय म्हणतात? सब्जेक्ट म्हणजे वाक्याचा कर्ता. मग वाक्याचा कर्ता हा नेहमी काय असतो? वाक्याचा कर्ता हा नेहमी एकतर नाऊन असतो, म्हणजे नाम असते, किंवा प्रोनाऊन असतो. जगामध्ये कुठलंही वाक्य आपण बोलू दे, कोणत्याही लँग्वेजमध्ये बोलू, वाक्याच्या सुरुवातीला नाऊन आणि प्रोनाऊन हेच दोन शब्द असतात. एकतर आपण कोणाबद्दल तरी बोलत असतो. मी शिक्षिका आहे, सरिता शिक्षिका आहे. जगात आपण किती वाक्य बोलतो, प्रत्येक वाक्याच्या सुरुवातीला काय असतात? कर्ता म्हणून काय वापरले जाते? नाम किंवा सर्वनाम वापरले जाते. त्यानंतर इंग्रजीमध्ये वाक्यामध्ये ह्याच्यानंतर सब्जेक्ट नंतर येतो तो म्हणजे व्ही. व्हीचा अर्थ आहे वर्ब. इंग्रजीमध्ये वाक्यरचना असते एस, व्ही आणि ओ. याचा अर्थ काय? एस म्हणजे सब्जेक्ट, व्ही म्हणजे वर्ब आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट. आता वर्ब. वर्ब म्हणजे काय? तर क्रियापदे. वर्ब म्हणजे काय? क्रियापदे. म्हणजे इंग्रजीमध्ये वाक्यरचना किती सोपी आहे. एकतर वाक्याचा कर्ता ऑलरेडी आपल्याला माहीतच असतो, त्याला काय ट्रान्सलेट करायची गरज नसते. आता सरिताला इंग्रजीमध्ये सरिताच म्हणतात, ठीक आहे. फक्त जे हे आपण प्रोनाउन्स वापरतो ते कशा कशासाठी वापरले जातात ते फक्त आपल्याला लक्षात घ्यायचं असतं. आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, म्हणजे त्या वी मध्ये मी पण असायला पाहिजे. मी आणि अजून थोडे जण असतील तर दे आर कॉल्ड एज आम्ही, वी. त्यानंतर यू. यू म्हणजे कोण? तू.
मग तू हा कोणीही असू शकतो, हे की नाही. माझ्या समोर बसलेल्या व्यक्तीला आपण तू म्हणतो. आता तुम्ही माझ्या समोर बसलेले आहात, तुमच्यामध्येच कोणी गर्ल असेल, कोणी विमेन असतील, कोणी मॅन असेल, कोणी मुलं असतील, म्हणजे यू हे सर्वनाम कोणत्याही मुलासाठी मुलीसाठी वापरलं जातं. एकवचनी अनेकवचनीला पण यू असंच म्हणतात. खूप लेडीज असतील, यू आर लेडीज. ठीक आहे. खूप लोक असतील, यू ऑल आर द पीपल. तुम्ही सगळे काय आहात? लोक आहात. म्हणजे बघा, यू हे कशासाठी वापरलं जातं? लेडीज असेल, जेंट्स असेल, मुलगा असेल किंवा मुलगी असेल, त्या सगळ्यासाठी यू हे एकच सर्वनाम वापरले जाते. त्यानंतर त्याचं जर प्लुरल असेल, अनेक वचन असेल, तरी पण यू वापरलं जातं. त्यानंतर आज आपण शिकणार आहोत हीचा वापर, शीचा वापर आणि इटचा वापर. हे सगळे काय आहेत? प्रोनाउन्स आहेत, सर्वनामे आहेत. मग ह्याच्यावरून आपण काय शिकलो की सर्वनामांची आवश्यकता कुठे असते आपल्याला? तर वाक्यरचनेमध्ये असते. वाक्याच्या सुरुवातीला जे शब्द आपण बोलणार आहोत वाक्य बोलत असताना, तर ते असतं एकतर नाम असतं किंवा प्रोनाउन असतं. त्यानंतर असतो वर्ब आणि त्यानंतर असतं तुमचं राहिलेलं सगळं सेंटेन्स. मग त्याला ऑब्जेक्ट असं देखील म्हणतात. ओके, हे एवढं लक्षात आलंय सगळ्यांच्या? येस. हा, Yes, ma'am. म्हणजे इंग्रजीमध्ये मराठी आणि हिंदीपेक्षा इंग्रजी वाक्यरचना खूप सोपी आहे, हे लक्षात घ्या. आता आपण शिकणार हीचा अर्थ. ही म्हणजे तो. आता बघा, ही म्हणजे कोण? तो. तर तो हा शब्द कशासाठी वापरला जातो? एकतर पुरुष असेल किंवा एकच मुलगा असेल तर ही हे सर्वनाम वापरले जाते. एकच पुरुष किंवा एकच मुलगा, ओनली वन बॉय, ओनली वन मॅन. मग असेल तर ही. त्यानंतर SHE शी, शीचा अर्थ आहे ती. इफ देर इज ओनली वन लेडी, एकच लेडी असेल किंवा एकच मुलगी असेल तर त्यांच्यासाठी शी हे सर्वनाम वापरले जाते. त्यानंतर इट, इटचा अर्थ आहे तो, ती आणि ते. जनरली इट हे सर्वनाम प्राणी, पशु, पक्षी यांच्यासाठी वापरले जाते. आणि लहान बाळ जर असेल तर त्याला पण इट म्हणतात. इट इज अ बेबी, ते लहान बाळ आहे. किंवा नपुसकलिंगी करता असेल तर लेडीज पण नाही आणि जेंट्स पण नाही, न्यूटर जेंडर, नपुसकलिंगी करता. सो इट हे सर्वनाम या सगळ्यांसाठी वापरलं जातं. इफ देर आर ॲनिमल्स, बर्ड्स, अदरवाइज स्मॉल बेबी अँड न्यूटर जेंडर. ओके, म्हणजे मुलगा आणि मुलगीसाठी ही आणि शी, आणि हे सगळं सोडून, तो आणि ती सोडून जो कोणी असेल त्यासाठी इट वापरलं जातं. आणि ह्या तिघांचं पण अनेक वचन आहे दे. समजा खूप माणसे असतील किंवा खूप मुले असतील तर त्यांच्यासाठी दे वापरलं जातं. ते, त्या, ती. ओके, इफ देर आर मेनी पर्सन्स. समजा खूप मुली असतील, खूप लेडीज असतील तरी सुद्धा दे हेच सर्वनाम वापरलं जातं. म्हणजे हे सर्वनाम काय आहे? कॉमन आहे. इथे पण खूप प्राणी, पशु, पक्षी असतील, खूप लहान मुले असतील, न्यूटर जेंडर जर खूप असतील तर त्यांच्यासाठी दे हे सर्वनाम वापरले जाते. म्हणजे दे इन्क्लूड्स ऑल. मुलगा, खूप मुले, खूप मुली, खूप पुरुष, खूप स्त्रिया, खूप लोक, खूप प्राणी, खूप पशु, खूप पक्षी, खूपच लहान मुले, हे सगळे जर असतील तर दे हे सर्वनाम वापरले जाते. हे एवढं समजले तुम्हाला? याच्यात काय शंका असली तर विचारा. बोर्ड रफ करो.
Yes. Yes. Shh. बाळ छोटं आहे का? Yes. किती वर्षाचं आहे? 1.5 year. ओके. आता बघा आपण शिकणार ही इज. ही इज म्हणजे तो आहे. शी इज म्हणजे ती आहे. इट इज म्हणजे ते त्या आहेत. ती तिन्हींपैकी काही पण एक असेल आहे. त्या येत नाही ते आहे, ती आहे किंवा तो आहे. ओके. आणि दे आर आता काय येणार बघा इथे. दिस इज द वर्ब. मगाशी सांगितलं आपण दिस इज द वर्ब. हे आहे क्रियापद. एकवचनी जर करता असेल तर इज वापरलं जातं. अनेकवचनी करता असेल तर आय वापरलं जातं. पहिल्या दिवशी आपण शिकलो वी. वी म्हणजे Yes. अनेकवचनी. We are. वीच्या समोर येतो आर. We are. यूच्या समोर येतो यू. जर अनेकवचनी असेल तर पण आर येतो आणि यू जर एकवचनी असेल तरी पण आरच येतो. हा नियमाला अपवाद आहे. त्यानंतर दे म्हणजे पण प्लुरल अनेकवचनी तर त्याच्या समोर देखील येणार आर. मग आता आपण काय बघणार याची वाक्य बघणार. हे झालंय का? एवढं झाल्यानंतर सांगा मला. झालंय? Yes, ma'am. Yes, ma'am. आता आपण वाक्य बघूयात. तो मुलगा आहे. He is a boy. It's a boy. He is a boy. He is a boy. A boy. ओके. तो सोनार आहे. He is a goldsmith. येस. ही इज अ गोल्डस्मिथ. Goldsmith. ती विद्यार्थिनी आहे. ती She is a student. She is a student. शी इज अ स्टुडंट. Student. तो फेटा आहे. तो डोक्याला बांधायचा फेटा आहे. It. They are turban. नाही They नाही are. येणार. बघा Like it. दे नाही येणार. No. He तो is. तो No. म्हणजे एकच. He नाहीये. They. आता ही It's ही is a कधी येणार turban. बघा. It. तो It. It is a turban. It is a turban. हाँ. इट इज कारण ती निर्जीव वस्तू आहे ना. Yes. हाँ. It is a. ही हे फक्त मुलगा असेल किंवा जेंट्स असेल एकच तर त्यांच्यासाठी हा. वापरलं जातं. बघा इथे पण तो येते. Yes. इथे पण तो येते. तो फेटा आहे. तो मुलगा आहे. पण तो Yes. म्हणजे मुलग्यासाठी ही वापरलं जातं. तो फेटासाठी इट वापरलं जातं. Yes. Yes. ती नर्स आहे. She is a nurse. येस. शी इज कोण आहे? बाबा आहे का? ते फूल आहे. It is a fool. इट इज अ Fool. Flower. Flower. Sorry. Flower. इट इज अ फ्लावर. ओके. ओके. डोंट बी फूल. ओके. फूल इन द सेन्स वर्ड. Flower. Sorry.
और दूसरा फूल कौन सा होता है इंग्लिश में? FULL. हाँ, that is full. FOOL is there. FEWL full is there. फुल म्हणजे Full. भरलेला. ओके, भरलेला. बघा, दिस इज फूल. याचा उच्चार लांबतो बघा. आपण उच्चार शिकलो ना, डबल ओ. अरे ऑडिओ ऑफ करा. मामाच्या घरी सोडला आईला. तुम्ही पाना नाही सांगितलं का त्यांना? नाही. त्याला म्हटलं मी लवकर या. हे कोण आहे? आयफोन कोण आहे? ऑडिओ ऑफ करा. सॉरी. ऑडिओ ऑफ करून बोला ना. रेकॉर्डिंग मध्ये आवाज सगळा येतो तो तसाच. इथे बघा, FOOL फूल म्हणजे मूर्ख, आणि FULL फुल म्हणजे भरलेला. ग्लास फुल ऑफ मिल्क. ओके, दॅट इज. आणि हा फ्लावर, हे फ्लावर म्हणजे फुल, हे फुल वेगळंच आहे. ओके, नेक्स्ट. आता या सगळ्याची प्लुरल बघूयात आपण. ओके, ही इज अ बॉय. याचं प्लुरल काय येणार मला सांगा? They are. They are boys. Yes. They Boys. They are are boys. 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 त्यानंतर याचं प्लुरल सांगा. ही इज अ goldsmith. They are the They goldsmith. are goldsmiths. They are goldsmiths. S जोडा त्याला पुढे. Okay. They हाँ. are goldsmiths. She is a student. It's a They plural are काय ना? student. They Yes. are students. They are students. It is a turban. It is a turbans. They are. They are turbans. It's They a are plural turbans? काय ना? They are turbans. हाँ. They are turbans. नेक्स्ट वाक्य काय होतं? She is a nurse. They are nurses. They are nurses. They are nurses. Nurses. They are flowers. हाँ, they are flowers. तो फेरीवाला आहे. He is a He is the footman. फेरीवाला He is a Ferryman. hawker. peddler. हाँ, पेडलर पण चालेल. He is a hawker. Otherwise Hawker. peddler. हाँ. सापडलं नाही मला तुझ्या बॅगेत. He is अ पेडलर. peddler. याचं अनेक वचन करा. They are peddlers. Yes, they are peddlers. They are hawkers. Yes, they are hawkers. तो आकाश कंदील आहे. It is a lamp. It is the Lamp. sky lamp. Lantern. Lantern. Oh, sorry. हाँ. Lantern. Okay. It is a lantern. त्याचं प्लुरल It is करा. a Make it plural. lanterns. They are lanterns. Yes. They are lanterns. Lanterns. Lantern. Lanterns. ती पाहुणी आहे. ती पाहुणी She- आहे.
पाहुणी मीन्स शी गेस्ट. शी इज अ गेस्ट. हा. Guest. गेस्ट. मेक इट प्लुरल. They are guests. दे आर गेस्ट. दे आर गेस्ट्स. Guests. 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 गेस्ट. गेस्ट्स. Guests. येस. नेक्स्ट बघा. ते झाडाचे पान आहे. It is a leaf. इट इज द लीफ. हम्म. ती पाने दे आर आहेत. लिव्स. They are दे leaves. आर लिव्ह. Leaves hello. अनेक वचन आहे. leaves. They are leaves. Hello. Yes. They are leaves. Hello. कोण बोलतंय? हा. ऍडमिट मग मी हे केलं, कुणाच तरी हे आलं होतं, नाव आलं होतं. ऍडमिटला क्लिक केलं मी. ओके. इट इज अ हा, लीव. कोण आहे माहित नाही. दे आर लीव्स. Hope ना. तुझं बंद कर. इथे ठेवा नाही जा. नेक्स्ट वाक्य बघा. ते झुडूप आहे. झुडूप It is a. झुडूपला काय म्हणायचं? बुश. बुश. Don't shout. It is a bush. बुश. Make it Bush. plural. दे आर बुशेस. Yes. They are bushes. ती गोष्ट आहे. इट इज अ स्टोरी. Yes. दे आर स्टोरीज. हम्म. तो सोनार आहे. He is इज अ गोल्डस्मिथ. a goldsmith. A goldsmith. Make this plural. दे आर गोल्डस्मिथ. They are दे आर गोल्डस्मिथ्स. Yes. goldsmith. ती वैमानिक आहे. She is a pilot. She is a pilot. दे आर Make it पायलट्स. plural. They They are are pilots. pilots. They are pilots. काम करते हैं. ओके. हे एवढं झालंय. आता शब्द आता लिहून देऊ. नवीन वोकॅब्युलरी का फोटो पाठवू त्याचा? फोटो पाठवा मला. फोटो शेअर करा. हाँ फोटो. ठीक आहे. ओके. चालेल. थांबूयात मग आज इथे. Thank you. ओके. थँक्यू मॅम. गुड बाय. नाईट. Thank you. Bye. हे सगळी वाक्य वाचा बरं का, आज झालेली आणि परवाची पण. एकदा रिव्हिजन घेऊन मग पुढे सुरुवात करणार आपण. हो. Yes, ma'am. हम्म.